फायर कोण करू राहिलं एवढं ना आज पाहिजे संगमनेर तालुक्यातील साकूर पाटर भागातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे। भर दुपारी 5 दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचं दुकानच लुटून नेल्याची घटना घडली आहे। सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे। धक्कादायक बाब अशी दुकानासमोर या दरोडेखोरांनी आधी हवेत गोळीबार केल्याची माहिती देखील समोर आली आहे। तसे व्हिडिओ फुटेज उपलब्ध झाले आहेत। त्यानंतर थेट दुकानात घुसून बंदुकीचा धाक दाखवत दुकानातला माल लुटून नेला। विशेषतः भर दिवसा गजबजलेल्या या ठिकाणी ही घटना घडल्याने साकूरमध्ये एकच खळबळ उडाली आहे। हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे। साकूर बस स्थानकाजवळ निखिल सुभाष लोळगे यांचं कान्हा ज्वेलर्स दुकान आहे। दुपारी 1:15च्या सुमारास दुकानातील कामगार जेवण करायला गेले असता दुकानात एक जण कामगार होता। याच वेळी पल्सर गाडीवर 5 दरोडेखोर दुकानासमोर आले। थेट कान्हा ज्वेलर्सच्या दुकानात घुसून कामगाराला बंदुकीचा धाक दाखवत संपूर्ण सोन्याचा मालच लुटून नेला आहे। 5ही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधलेले असल्याची माहिती समोर आली आहे। दरोडेखोरांनी गंठण, चैन, मंगळसूत्र, वाट्या, कान, चैन, मिनी गंठण, टॉप्स, बाळ्या आदी सोन्याचा संपूर्ण माल घेऊन पारनेरच्या दिशेने पोबारा केला आहे। यावेळी दरोडेखोरांना पळून जाताना फायरिंग त्यांनी हवेत गोळीबार केला आहे। दरम्यान ही घटना कळताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली। यावेळी अक्षरशः एकच खळबळ उडाली होती। या घटनेची माहिती घेऊन रऊफ शेख यांनी तातडीने घारगाव पोलिसांना दिली। त्यानंतर घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दुकानाची पाहणी करत काही पोलीस कर्मचारी थेट दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यासाठी मार्गस्थ झाले आहेत। दरम्यान या ठिकाणी रस्त्यावरील गावातील या दरोडेखोरांना अडवण्याचा प्रयत्न केला असता मांडवे फाटा, खडकवाडी या ठिकाणी दरोडेखोरांकडून फायरिंग केल्याची माहिती समोर आली आहे।